नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो अपडेट्समध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. सो ॲज यू कॅन सी, नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट नाबार्ड तुम्ही ऐकून असाल तर त्यामध्ये पदांची पदभरती सुरू झालेली आहे. कोणकोणती पदे आहेत, डेट्स काय आहेत, एक्झाम डेट्स काय असणार आहेत, तर सर्व डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. व्हिडिओ एंडपर्यंत पहा. नवीन असाल चॅनलवर सबस्क्राईब नक्कीच करा. सो हे जे PDF आहे ते ऑफिशियल यांच्या साईट nabaard.org वर अवेलेबल आहे, पण ते आपल्याकडे पण आहे. 44 पेजेसचं हे ऑफिशियल PDF आहे, पण याच्यामध्ये आपण जे महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे ते पाहणार आहोत. फर्स्ट पेजवर दिलेलं आहे, ॲप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फ्रॉम इंडियन सिटीजन्स फॉर द पोस्ट ऑफ असिस्टंट मॅनेजर इन ग्रेड ए. ग्रेड एची जी असिस्टंट मॅनेजरचे पद आहेत त्याची भरती आहे ही, आणि याच्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. तर कधी अर्ज? तर 8 नोव्हेंबर 2025 पासून 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत यांची विंडो ओपन आहे. तुम्ही या अंतर्गत फॉर्म भरू शकता. ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भराल तर तुमची फेज 1ची जी प्रिलिमिनरी एक्झामिनेशन आहे ती 20 डिसेंबर 2025ला होणार आहे. फेज 2ची जी मेन्स आहे ऑनलाईन एक्झामिनेशन ती 25 जानेवारी 2026ला होणार आहे. म्हणजे दोन्ही एक्झामचं अंतर बघू शकता, 1 महिन्याचं जवळपास आहे. फेज 3 जे असणार आहे तर त्याच्या डेट्स ज्या आहेत त्या नंतर अनाऊन्स केल्या जातील जसं फेज 2 कंप्लीट होईल. तर हे ऑफिशियल साईटवरच हे होतं, म्हणजे 3 फेजमध्ये याची एक्झाम आहे. आता आपण खाली रिझर्वेशन पाहूया, म्हणजे प्रत्येक पोस्ट वाईज कोणत्या कोणत्या प्रवर्गामध्ये किती जागा वितरित केलेल्या आहेत. तर जसं तुम्ही पाहू शकता इथे जे पोस्ट दिलेल्या आहेत त्याचबरोबर त्या पुढे जे UR म्हणजे अनरिझर्व्ड कॅटेगरीज दिलेल्या आहेत, SC ST OBC EWS यांच्यासाठी ज्या जागा वितरित केलेल्या आहेत त्या तुम्ही ज्या आहे स्क्रीनवर पाहू शकता. चार्टर्ड अकाउंटंटसाठी, कंपनी सेक्रेटरीसाठी, फायनान्स डिपार्टमेंट. तर हे सर्व जे आहे ते तुम्ही व्हिडिओची क्वालिटी थोडी इन्क्रीज करा, कारण हे जर प्रत्येक रीड करायचं म्हणलं तर व्हिडिओ जो आहे तो लॉंग होऊन जाईल. तर हे पॉज करा आणि हे प्रत्येक प्रवर्गानुसार तुम्ही बघा, त्यानुसार तुम्ही फॉर्म भरू शकता. खाली पाहिलं तर PWBD जे फिजिकल डिसेबल्ड थोडीसे प्रॉब्लेम्स असतात आपल्याला फिजिकली, काय काय विद्यार्थी तसे असतात, तर त्यांना सुद्धा इथे जागा दिलेल्या आहेत. बेंचमार्क डिसॅबिलिटीजवाले स्टुडंट्स, तर त्यांना सुद्धा याच्यामध्ये बेंचमार्क डिसॅबिलिटी कोणकोणत्या असल्या पाहिजेत, तर तुम्हाला त्याच्या किती वॅकन्सी तर ते सुद्धा स्क्रीनवर पाहू शकता. ब्लाइंड, लो विजन असेल तर 2 वॅकन्सीज आहेत. 1 आर्म अफेक्टेड, बोथ आर्म्स अफेक्टेड म्हणजे BA, त्याचबरोबर लेग अफेक्टेड असेल तर त्यांच्यासाठी 2 जागा. त्याचबरोबर ऑटिझम, स्पेक्ट्रम डिसऑर्डर वगैरे असेल तर 1 जागा. मल्टिपल डिसॅबिलिटीज असतील तर 1 जागा. तर अशा ज्या जागा आहेत त्या वितरित करण्यात आलेल्या आहेत. तर हे सर्व जे इथं गाईडलाईन्स वगैरे दिलेले आहेत तर त्या PWBD तसेच आरक्षण जे आहे, रिझर्वेशन आहे त्याबद्दल दिलेलं आहे. आता अकॅडमिक क्वालिफिकेशन पाहूया. तर हे जे पद आहे ग्रेड Aचं असिस्टंट मॅनेजर, याच्यासाठी इथं अकॅडमिक क्वालिफिकेशन्स दिलेले आहेत. तर बॅचलर्स डिग्री इन एनी सब्जेक्ट फ्रॉम एनी रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी, तुम्हाला कोणत्याही रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटीमधून कोणतेही ग्रॅज्युएशन कंप्लीट केलेले असेल चालतं. मिनिमम 60% मार्क्स असले पाहिजेत. जे SC ST PWBD ॲप्लिकेंट्स आहेत त्यांना 55% म्हणजे 5%चा याच्यामध्ये रिलॅक्सेशन देण्यात आलेलं आहे. किंवा तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असेल, MBA PGDM त्याच्यामध्ये मिनिमम 55% पडलेले असतील तरी तुम्ही पात्र आहात. चार्टर्ड अकाउंटंट असतील, कंपनी सेक्रेटरी, फायनान्स हे जरी झालेलं असेल तरी तुम्ही यासाठी पात्र आहात. कॉम्प्युटर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी झालेली असेल, ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग झालं असेल, प्लांटेशन किंवा हॉर्टिकल्चर झाले असेल, फिशरीज झालं असेल, हे सर्व काही ॲग्रिकल्चरशी रिलेटेड आहे, कारण हे ॲग्रिकल्चरचीच पोस्ट आहेत, त्या अंतर्गतच पोस्ट येतात. तर ह्याच्यामध्ये तुमचं ग्रॅज्युएशन कोणत्या ह्याच्यात झालेलं असेल किंवा जे समजा फिशरीज वगैरे आहे, हॉर्टिकल्चर आहे, जे ॲग्रिकल्चरचं डिपार्टमेंट आहेत त्याच्यामध्ये जर झालेलं असेल तर थोडंसं चांगलंच बेटर आहे, त्यांनी नक्कीच त्याला अप्लाय करावं. CGPA बद्दल बी इन्फॉर्मेशन दिलेली आहे जी की आपल्याला बघायची गरज नाही. आता तुमच्या एज्युकेशननुसार तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता की हे एज्युकेशन झालेलं आहे त्यासाठी काय. तर एज काय, तर बघा इथं दिलेलं आहे. द कॅन्डिडेट, सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, द कॅन्डिडेट मस्ट बी बिटवीन 21 and 30 ऑफ एज ऑन 1/11/2025, 1/11/2025. तुमचं एज 21च्या कमी नसू नये आणि 30पेक्षा जास्त नसू नये. कॅन्डिडेट मस्ट हॅव बीन बॉर्न नॉट अर्लियर दॅन 2 नोव्हेंबर 1995च्या आधी तुमचा जन्म झालेला असेल तुम्ही याच्यासाठी डिस्क्वालिफाय होऊन जातात, म्हणजे तुमचं एज बसत नाही. रिलॅक्सेशन बी दिलेलं आहे OBC ॲप्लिकेंटसाठी 3 वर्ष, SC ST यांच्यासाठी, एक्स सर्व्हिसमॅनसाठी यांच्यासाठी 5 वर्ष. प्रत्येक म्हणजे कॅटेगरी वाईज जे आहे ते रिलॅक्सेशन एजमध्ये सुद्धा दिलेलं आहे. जनरलसाठी जे आहे ते 21 ते 30 आहे. आता ह्याच्यामध्ये सिलेक्शन प्रोसिजर पाहूया. तर सिलेक्शन म्हणजे जवळपास 4 फेजेसमध्ये दिलेले आहे. सर्वात पहिलं प्रिलिमिनरी एक्झामिनेशन पाहूया आपण, जी मागाशी मी सांगितलं, जे की डिसेंबरमध्ये होणार आहे. त्याच्यामध्ये नंबर ऑफ क्वेश्चन्स 200, मॅक्झिमम मार्क्स म्हणजे इच क्वेश्चन 200 मार्काला आणि 120 मिनिटाचा वेळ. त्याच्यामध्ये टेस्ट कोणकोणते, तर टेस्ट ऑफ रिझनिंग, इंग्लिश लँग्वेज,
कम्प्युटर नॉलेज, क्वांटिटिव्ह ॲप्टिट्यूड, डिसिजन मेकिंग, जनरल अवेअरनेस, इको अँड सोशल जे इश्यूज आहेत त्यावर, ॲग्रिकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंट विथ एम्फॅसिस ऑन रूरल इंडिया. तर यावर हे जे विषय आहेत ह्याच्यावरच तुमचे एक्झाम होणार आहे. 200 क्वेश्चन येतील, 200 मार्क असतील आणि 120 मिनटं म्हणजे 2 तासाचा तुम्हाला याच्यामध्ये वेळ दिला जाईल. क्वालिफाईंग सेक्शन असेल, टेस्ट ऑफ रिझनिंग, इंग्लिश लँग्वेज, हे सगळं काही मेरिट सेक्शन असेल. शॉर्ट लिस्टिंग केली जाईल याच्यानंतर मेन्सची एक्झाम होईल. त्या मेन्सच्या एक्झाममध्ये पेपर 1 आणि पेपर 2 असे 2 पेपर घेतले जातील. पेपर 1चं ड्युरेशन तुम्ही पाहू शकता, पेपर 2चं पाहू शकता, त्याचे रिमार्क्स पाहू शकता. नंतर मेन एक्झामिनेशन पोस्ट स्पेशालिस्ट जे आहे त्याचे सुद्धा पेपर आहेत. त्याचबरोबर पोस्ट ऑफ लीगलसाठी याच्यामध्ये दिलेलं आहे. तर हे सर्व एक्झाम्स रिलेटेड आहे. नंतर कट ऑफ येतो, नंतर तुम्हाला बोललं जातं. सिलेबस याच्यामध्ये दिलेला आहे, पेपर 1चा काय, पेपर 2चा काय. तर हे तुम्ही स्क्रीनला पॉज करून पाहू शकता आणि डिटेलमध्ये रीड करू शकता. अदरवाईज कॉमेंट सेक्शनमध्ये मला विचारू शकता. तर मित्रांनो, हे तुम्ही स्कीम ऑफ सिलेक्शन्स वगैरे ह्या गोष्टी ज्या आहेत त्या कॉमेंट सेक्शनमध्ये द्या, कारण व्हिडिओ खूप ऑलरेडी 6 मिनिट्स आपण क्रॉस केलेले आहेत, त्याच्यामुळे हे व्हिडिओ लॉंग होऊन जाईल. पण नाबार्डमध्ये तुमची इच्छा असेल, तुमचं क्वालिफिकेशन बसत असेल तर नक्की या पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करा. याच्यामध्ये जे एक्झामिनेशनचे सेंटर्स आहेत ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजीनगर असेल किंवा त्याचबरोबर अमरावती, कोल्हापूर, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, MMR, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, चंद्रपूर, सोलापूर, धुळे, रत्नागिरी, सातारा, सांगली हे याचे सेंटर्स आहेत. तुम्ही महाराष्ट्रामधून फॉर्म भरला, त्याच्यापैकी कोणते सेंटर तुमच्या जवळ येत असेल तर ते पहा, त्यानुसार तुमची एक्झाम त्या ठिकाणी होऊन जाईल. फेज 2ची एक्झामिनेशन आहे ती सुद्धा कुठे कुठे आहे, नेम ऑफ सेंटर्स ते पण दिलेलं आहे इथे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे या ठिकाणी मेन एक्झाम होऊन जाईल तुमची. नंतर ॲप्लिकेशन फी आपण बघूया. सगळ्यात महत्त्वाचं हे आहे, फॉर SC ST PWBD म्हणजे फिजिकल विथ बेंचमार्क डिसॅबिलिटीज त्यांना ॲप्लिकेशनची फी नाही आहे. इंटिमेशन चार्जेस असतात 150 रुपये. फॉर ऑल अदर्स 700 रुपये. इंटिमेशन चार्जेस 150, 850 म्हणजे SC ST या प्रवर्गासाठी आणि PWD या विद्यार्थ्यांसाठी 150 रुपये आहे. आणि फॉर ऑल अदर्स 700 रुपये प्लस 150 रुपये असे 850 रुपये आहे. स्टाफ वगैरे असतील, ऑलरेडी ड्युटी वगैरे करत आहेत, एक सर्व्हिसमॅन्स वगैरे यांना फीस आकारली जाणार नाही. पे स्केल तुम्ही पाहू शकता. पण हे कसं अप्लाय करायचं आहे तर ऑनलाईन ॲप्लिकेशन आहे, यांची ऑफिशियल साईट आहे, तिथं जायचं आहे. nabaard.org वर तुम्हाला ॲप्लिकेशन फिलअप करायचं आहे आणि फॉर्म जो आहे तो विहित वेळेच्या आतमध्ये फिलअप करायचा आहे. तर याची तुम्ही दक्षता घ्या. इंटरेस्टेड असाल कॉमेंट सेक्शनमध्ये विचारा. अजून माहिती पाहिजे असेल इंस्टाग्रामवर आमच्याशी कॉन्टॅक्ट करायला विसरू नका. सो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.